नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। अमरावतीमध्ये कृषी महोत्सवात शेतकऱ्याचा संताप, सरकारच्या धोरणांवर टीका, शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यावरूनही शेतकऱ्याकडून संताप व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी चालक तरुणीची मुजोरी, गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत तरुणीची चारचाकी चालकाला मारहाण। तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील गर्भगृह विस्ताराला तांत्रिक अडथळा, पुरातत्व विभाग निर्णय घेणार, जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची माहिती। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता गर्भगृहाचा विस्तार करण्याची पुजारी ग्रामस्थांची मागणी। नीरा देवघरचं पाणी मिळाल्यावर 12 महिने कॅनॉल सुरू राहणार, शेतीला सर्वात जास्त पाणी असलेला तालुका म्हणून सांगोल्याची ओळख असेल, शहाजीबापू पाटलांची माहिती। सरकारच्या खत उत्पादक कंपन्यांना दिलेल्या सबसिडीचा शेतकऱ्यांना फायदा होत नसल्याचा आरोप, शेतकऱ्यांना चढ्या दरानं खत खरेदी करावी लागत असल्याचा दावा, हिंगोली जिल्ह्यामधील शेतकरी नाराज। वाशिमच्या मंगळूरपीरमधील पिंपरी गावामध्ये चिया पिकाची पारंपरिक पद्धतीनं काढणी सुरू, पिंपरी गावात यंदा मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती लागवड। आवक वाढल्यानं लाल मिरचीचे भाव घटले, ग्राहकांना फायदा, शेतकरी मात्र अडचणीत, नागपुरात लाल मिरचीला 90 ते 135 रुपये भाव। धुळे तालुक्यामधल्या एका शेतकऱ्याकडून 30 एकरामध्ये सफरचंद आणि बोरांची लागवड, उमरान जातीच्या बोरांना थेट दिल्लीमधून मागणी, शेतकऱ्याला 12 ते 15 लाखांचं उत्पन्न। राज्यामधील पहिले कांदा क्लस्टर श्रीगोंदा तालुक्यामधल्या निंपण गावात उभारण्यात राज्य शासनाची मंजुरी, 8 कोटी 61 लाख रुपये खर्चून क्लस्टर उभारले जाणार। अमरावती कृषी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, 1.5 दिवसामध्ये 24 लाखांची उलाढाल, 4 दिवसामध्ये हजारो शेतकऱ्यांनी दिली कृषी प्रदर्शनाला भेट। वाशिम जिल्ह्यामध्ये अनुदानित विहिरींसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा, अनुदानाचा लाभ न मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। नंदुरबार जिल्ह्यामध्ये डिजिटल मीटरच्या विरोधात नागरिक आक्रमक, शहादा तालुक्यामधल्या कुकावल गावातील नागरिकांचा डिजिटल मीटरला विरोध, कुकावल सबस्टेशनमध्ये गावकऱ्यांचा गोंधळ। अमरावतीमधील सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहार आक्रमक, 2 वर्षांपासून धुळकात पडलेल्या शौचालयाचं प्रहारकडून उद्घाटन, पालिका शौचालय सुरू करत नसल्यामुळे प्रहार ॲक्शन मोडमध्ये। जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटनेकडून आजपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात, 400 कोटींची देयकं थकली, आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कंत्राटदार उपस्थित। चंद्रपूर जिल्ह्यामधील हत्तीरोग विरोधी औषधोपचार मोहीम थांबवण्याची नामुष्की, नागरिकांना घरोघर जाऊन गोळ्या वितरित करण्यात येणार होत्या, मात्र मोहीम सुरू होताच पाकिटातून गोळ्या काढताना त्या तुटू लागल्यानं दर्जाबाबत शंका, मोहीम तातडीनं थांबवली। संसदेच्या अधिवेशनामध्ये सुळेंनी बीडचा मुद्दा प्रखरतेनं मांडावा, देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांची मागणी, तर कृष्णा आंधळेसारख्या गुन्हेगार प्रशासनाला का सापडत नाहीत, ग्रामस्थांचा सवाल। सुप्रिया सुळे उद्या देशमुख कुटुंबियांची भेट घेणार, सुळेंकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा, आरोपींचं समर्थन करणाऱ्यांच्या बंदोबस्ताबाबत सुळेंशी बोलणार, धनंजय देशमुखांची माहिती। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मवियाची बैठक, बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे शहराध्यक्षांची उपस्थिती, निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या बैठकीमध्ये सूचना। जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, माजी आमदार दिलीप वाघ समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार, विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षानं विश्वास न दाखवल्याची दिलीप वाघ यांच्याकडून खंत व्यक्त। बेलापूर विधानसभेमध्ये माजी आमदार संदीप नाईकांचा जनता दरबार, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी संदीप नाईक पुन्हा ॲक्शन मोडमध्ये। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विचारपीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या नावाची घोषणा, 99वं साहित्य संमेलन साताऱ्यामधल्या वाटेगावी घेण्याची डीपीआयची मागणी। सांगलीच्या कर्जगीमधील बलात्कार आणि हत्येच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या, गोसावी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, दरम्यान चंद्रकांत पाटलांनी ताफा थांबवत आंदोलकांशी चर्चा करून निवेदन स्वीकारलं। केंद्र सरकारच्या पीएम ई बस योजनेद्वारे नागपूर मनपाला 40 ई बसेस प्राप्त होणार, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पथकाकडून पाहणी। दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई यांचं वृद्धापकाळानं निधन, लातूरच्या निलंगा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार। परभणी शहरामध्ये ट्रॅफिकमुळे वाहतूक कोंडीचा सामना, नागरिक वैतागले, वाहतूक शाखेकडून मात्र कुठल्याही उपाययोजना नाही। परभणीच्या जिंतूर रस्त्याला भेगा, रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू, दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक कोंडी। परभणीच्या पूर्णामध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर, शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा आणि घाणीचं साम्राज्य, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। जालन्यामध्ये शिवजयंती निमित्त स्वच्छता मोहीम, महापालिकेकडून शहरामध्ये स्वच्छता, पालिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग। पुण्यामधल्या शेवाळेवाडी महादेव नगरमध्ये डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण, परिसरातील कॅनॉलची साफसफाई करण्याची स्थानिकांची मागणी, स्थानिकांकडून साफसफाईच्या मागणीचे आयुक्तांना निवेदन। जळगावच्या 40 गावामधील डोळ्याच्या धर्मार्थ
दवाखान्याची दयनीय अवस्था. काही दिवसांपासून दवाखाना बंद असल्यानं गोरगरीब नेत्ररुग्ण सेवेपासून वंचित. दवाखाना सुरू करण्याची नागरिकांची मागणी. मनंगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या मॅनेजरला मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मॅनेजरकडून हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पोलिसांकडून कारवाई सुरू. नागपुरात सोन्यावर कर्ज देणाऱ्या तपासणीकानेच बँकेला गंडा घातला. ग्राहकांशी हातमिळवणी करून 73 लाखांचं कर्ज मिळवून दिलं. बँकेचे हप्ते थकल्यानंतर चौकशी अंती प्रकार उघडकीस. महाशिवरात्रीच्या पूर्वीच गडचिरोलीच्या कालेश्वर मंदिरामध्ये तयारीला सुरुवात. विविध भागातून भाविक दर्शनासाठी येतात. पंढरपुरात मुलींच्या शिक्षणासाठी पोलीस प्रशासनाकडून बाईक रॅली. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यामध्ये तिखट पाणी फेकलं. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाचा कारनामा. तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करताना पकडलेल्या 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. ताब्यात घेतलेल्या ड्रग्जचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले. ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईवरून तुळजापूरमध्ये आणल्याची माहिती. चंद्रपूरच्या अंचलेश्वर गेट परिसरामध्ये घराला भीषण आग. आगीचं कारण मात्र अज्ञात. सिलेंडर ब्लास्ट झाल्याचा संशय. मोलमजुरी करून जगणाऱ्या महिलेचं घरातील सामान भस्मसात. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधल्या लोहारा गावामध्ये शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग. भीषण आगीमध्ये 2 म्हशी होरपळल्या. अग्निशमन गाडी 2 तास उशिरा आल्यानं नागरिकांमध्ये रोष. यवतमाळच्या रुढा गावामध्ये पोलीस पाटलावर हल्ला. अवैध दारू पकडून दिल्याच्या रागातून हल्ला झाल्याची माहिती. विश्वास धवणेकडून पोलीस पाटील सुदाम थूलवर काठीनं हल्ला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज विक्री. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या कुटुंबियांकडून मिरचीच्या पाण्याने हल्ला. पोलीस कर्मचारी जखमी. नागपूरच्या सक्करदरा हद्दीमध्ये युवकाची हत्या. क्षुल्लक कारणावरून गुंडांकडून युवकाची हत्या. आरोपीला पोलिसांकडून अटक. अधिकचा तपास सुरू. नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधवांकडून आत्महत्येचा प्रयत्न. जमिनीच्या वादातून धमकावल्याचा जाधवांचा आरोप. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून 14 लाख लंपा. सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारून केली चोरी. वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. वर्ध्यात संत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा. विविध वयोगटातील सुमारे 60 स्पर्धकांचा स्पर्धेमध्ये सहभाग. सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये एरंडोलीमध्ये जान्हवी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी. देवीच्या मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. भाविकांची गर्दी. 22 फेब्रुवारीला सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात होणार. दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री हजेरी लावणार. यात्रेसाठी जोरदार तयारी सुरू. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाला वेग. ऑस्ट्रेलियन कंपनीकडून 12च्या वेगाची तपासणी होणार. अभियंता महेंद्र केडींची माहिती. राज्य पर्यटन विभागाकडून शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव साजरा. सभ्यता आणि परंपरा दाखवणाऱ्या विविध कार्यक्रमांचं शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजन. दुबईमध्ये साताऱ्याच्या रक्षक प्रतिष्ठानकडून शिवजयंती साजरी. शिवकालीन चलनी नाण्यांचं प्रदर्शन. कार्यक्रमाला शिवप्रेमींची मोठी उपस्थिती. छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन. टॅक्स फ्री न झाल्यास 2 दिवसांमध्ये आंदोलन करण्याचा इशारा. 20 फेब्रुवारीला शेगावमध्ये साजरा होणार गजानन महाराजांचा प्रगट दिन. शेकडो दिंड्या शेगावकडे रवाना. गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी. कळवणच्या अभोणामध्ये रंगली कुस्त्यांची दंगल. खंडेराव महाराज यात्रोत्सवाच्या निमित्तानं कुस्त्यांचं आयोजन. पंचक्रोशीमधून नामवंत कुस्तीपटूंचा सहभाग. लाखनी तालुक्यामधल्या केसलवाडा बाग इथे शंकरपटाचं आयोजन. हा शंकरपट 3 दिवस चालणार. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. उमरगाच्या श्री दत्त मंदिरामध्ये यात्रा उत्सवाचं आयोजन. 2 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची भर. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधल्या अनगर अप्पर तहसील कार्यालय अखेर रद्द. शासनाचा GR उच्च न्यायालयाकडून रद्द. तहसील कार्यालय रद्द झाल्यानं संघर्ष समितीकडून आनंद व्यक्त. पुणे शहरामधील कमाल तापमानामध्ये वाढ तर किमान तापमानामध्ये सुद्धा घट. पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा चटका. जळगावच्या पारोळ्यामधील कुटीर रुग्णालयामध्ये मोफत कर्करोग निदान शिबिराचं आयोजन. तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी. इचलकरंजी शहरामध्ये वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेकडून हेल्मेट जनजागृती मोहीम. यमदेवाच्या वेशामध्ये हेल्मेटबद्दल जनजागृती. केनल असोसिएशनकडून पंढरपुरात डॉग शोचं आयोजन. विविध जिल्ह्यातून शेकडो डॉग सहभागी. डॉग शो पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. विविध प्रलंबित मागण्यांकरता 20 फेब्रुवारीला ओबीसी महासंघाचं राज्यभर धरणं आंदोलन. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी चंद्रपुरात ओबीसी महासंघाची बैठक संपन्न.
वाळूच्या टिप्परखाली चिरडून सोलापूर पुणे महामार्गावर दुचाकीस्वार ठार. सोलापूरच्या अरण गावाजवळची दुर्दैवी घटना. वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर. मनमाडच्या वेशीवर बिबट्या. शहरापासून जवळ नागापूरच्या नदीलगत 2 बिबटे फिरत असल्याचे आढळले. मनमाडसह नागापूरच्या नागरिकांमध्ये भीती.